सर्वांना सप्रेम नमस्कार. सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, आपण नागरी पतसंस्था, त्यानंतर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि वेतनदारांच्या पतसंस्था, त्याला आपण म्हणतो सॅलरी अर्नर सोसायटी, या पतसंस्थांच्या ताळेबंदाची जी रचना असते आणि ताळेबंदाच्या रचनाप्रमाणे देणे बाजूच्या संबंधित आपण चर्चा करत आहोत. आणि या देणे बाजूमध्ये आपण सुरुवातीला अधिकृत भागभांडवल असेल, वसूल भागभांडवल असेल, सर्व प्रकारचे निधी, ठेवी, बाहेरील कर्ज, इतर देणी, आयकर देणे, GST, या अतिशय महत्त्वाच्या देणे बाजूच्या मुद्द्यांवर आपण बोललो. त्यानंतर शेवटी आपण नफा प्रमाणके हा सुद्धा मुद्दा आपण घेतलेला आहे. आता या भागामध्ये आपण ताळेबंदाची जी येणे बाजू असते, ताळेबंदामध्ये दोन बाजू असतात, भांडवल व देणी, व दुसरी आहे मालमत्ता व येणी. आणि त्यामुळे ताळेबंदाच्या येणे बाजूला मालमत्ता व येणी या सदरामध्ये सगळ्यात सुरुवातीला जे रोख शिल्लक येतं त्या मुद्द्यावर आपल्याला आता या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे. रोख शिल्लक असेल किंवा बँक गुंतवणूक असेल किंवा इतर गुंतवणूक असेल त्यासंबंधी आपल्याला बोलायचं आहे. रोख शिल्लक हा संस्थेच्या ताळेबंदामध्ये अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. रोख शिल्लक मर्यादित असावी, आणि रोख शिल्लक जर मर्यादित नसेल, ती प्रमाणापेक्षा जास्त आपण हातावर ठेवलेली असेल, तर तो एक प्रकारे आपल्याला गैरप्रकार म्हणून संबोधता येतो. म्हणजे जरी पतसंस्थेने ती रक्कम त्यांच्या रोजकिर्दीमध्ये दाखवलेली असेल, मात्र ती प्रमाणापेक्षा जास्त हातावर ठेवलेली असेल, कुठल्या बँकेमध्ये ती भरणा केलेली नसेल 2 ते 3 दिवसामध्ये, तर मग त्या शिल्केचा गैरवापर होतो असं म्हटलं जातं किंवा असं मानायला हरकत नाही. रोख शिल्केमध्ये संस्थेने किंवा लेखापरीक्षकाने काय महत्त्वाच्या गोष्टी पाहाव्यात? ज्यावेळेस लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षक येतात त्यावेळेस सर्वात प्रथम जी किर्द किंवा रोजकिर्द आहे त्याची अखेरची शिल्लक ती पक्की नोंद केलेली आहे. आता पक्की नोंदचा तसा प्रश्न आता नाही आहे, कारण बहुतांशी 99% आपल्या ज्या पतसंस्था आहेत त्या संगणकीकरणावर आहे. मात्र काही संस्थांमध्ये असं जर स्वतंत्र मॅन्युअल असेल तर पक्की नोंद केलेली आहे का ती महत्त्वाची आहे. म्हणजेच काय की शिल्का ह्या व्यवस्थितपणे ओढलेल्या आहेत का, त्यांची पक्की नोंद केलेली आहे का. आता रोख शिल्केमध्ये 31/3 संपल्यानंतर, उदाहरणार्थ समजा आता 31/21 आहे, तर 31/21 संपल्यानंतर जे व्यवस्थापक असतात त्यांनी एक स्वतंत्र रोख शिल्केचा दाखला बनवायचा आहे. आणि त्यामध्ये म्हणायचं आहे की दिनांक रोजी 31/3 रोजी 31/21 रोजी रोख शिल्लक अशी आहे, ती किर्दीप्रमाणे बरोबर आहे आणि ती ताब्यात आहे. अशा पद्धतीने हा शिल्केचा दाखला हा एक प्रमाण म्हणून आपल्याला लेखापरीक्षकांना वापरता येतो. प्रत्यक्ष रोख शिल्लक मोजली पाहिजे, त्याचा मेळ घेतला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की 31 मार्च समजा 2020 आहे आणि ऑडिट करण्यासाठी वैधानिक लेखापरीक्षक हे जुलै 2020 मध्ये आलेले असतील, तर मग त्यांनी पुढच्या 4 महिन्यानंतरची 31 मार्च नंतरची हिशोब रोख शिल्लक तपासावी का? कारण ते त्यांच्या लेखापरीक्षणाच्या मुदतीमधलं नाही. मात्र अकाउंटिंग स्टँडर्ड असेल किंवा एकंदरीत लेखापरीक्षकाची भूमिका असेल, त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर संस्थेची मालमत्ता, त्याला आपण जिंदगी पण म्हणतो, संस्थेची मालमत्ता ही वास्तव स्थितीमध्ये आहे की नाही याची पडताळणी जर वैधानिक लेखापरीक्षकाला करायची असेल, तर वैधानिक लेखापरीक्षक हे जरी 31 मार्चची अखेर त्यांचा ऑडिट असेल तरी ते जुलै 20 पर्यंत जाऊ शकतात. मग ती पडताळणी का आपण करतो? त्या लेखापरीक्षण चालू असताना आपण का मोजतो? तर 31/3/20 ला जी शिल्लक होती तीच पुढे घेतलेली आहे.
मग 31/3/20च्या शिल्केची खातर जमा करण्यासाठी आपण 4 महिने पुढं जातो आणि असा मेळ घेण्यासाठी लेखापरीक्षकाला तो अधिकार आहे. तसं 4 महिने पुढं जाण्याचा अधिकार आहे, तसं 4 वर्ष किंवा 5 वर्ष मागं जाण्याचा सुद्धा लेखापरीक्षकाला अधिकार आहे. आणि त्यामुळं रोख शिल्लक मोजणी ही संपत्तीची वास्तव स्थिती मोजमापासाठी लेखापरीक्षकाला अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर किर्दीवर नोंद वगैरे हे आता राहिलेलं नाही आहे, मात्र मॅन्युअल असेल तर किर्दीवर नोंद वगैरे असली पाहिजे. दर 15 संचालकानं रोख शिल्लक मोजावी. हे नागरी पतसंस्था असेल किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असेल किंवा पगारदार असेल तर आपले जे पोटनियम आहेत त्यामध्ये हे नोंद केलेलं आहे. त्यामुळे 15 दिवसातून एकदा संचालकांनी रोख शिल्लक मोजावी, अशी किर्दीवर नोंद करावी अशी आपल्या पोटनियमाची तरतूद आहे. आणि त्यामुळं ते केलं की नाही हे महत्त्वाचं आहे. तसं तशा पद्धतीनं पदाधिकाऱ्यांनी शिल्लक मोजली पाहिजे. नियम 107 क 1961चे आपले नियम आहेत आणि नियम 107 क मध्ये 30/8/2014ला आपला सहकार कायदा बदललेला आहे. आणि सहकार कायदा बदलल्यानंतर रोख शिल्केची मर्यादा जी आहे ती नागरी पतसंस्था, त्यानंतर पगारदार पतसंस्था आणि ग्रामीण बिगर शेती पतसंस्था या तीनही प्रकारच्या संस्थांना 30/8/2014 पासून रोख शिल्लक मर्यादा जी आहे ती 25,000 एवढी दिलेली आहे. आणि त्यामुळं जर आपल्या पूर्वीच्या पोटनियमामध्ये 500 रुपये असेल तर मग कायद्याने 25,000 मर्यादा दिलेली आहे, तर पोटनियम आपल्याला दुरुस्त करावा लागेल. म्हणजे कायदा हा श्रेष्ठच आहे, कायद्यानंतर नियम असतात. प्रथम कायदा आहे, नंतर नियम आहेत, 3 नंबरला पोटनियम आहेत. म्हणजे पोटनियम हे नियम आणि कायद्याशी सुसंगत असावेत. आणि त्यामुळं जर कायद्यामध्ये बदल झालेला आहे तर आपल्याला पोटनियमातही दुरुस्त करावी लागेल. आणि त्यामुळं जरी कायद्यामध्ये बदल झाला आहे, जरी आपल्याला 25,000 रुपये हातावर शिल्लक ठेवण्याची परवानगी दिलेली असेल तरीही आपण पोटनियमामध्ये तशा पद्धतीनं कायद्यात बदल झाल्यामुळं दुरुस्ती व्हावी असे आपण माननीय निबंधकाकडे प्रस्ताव सादर करायचा आहे. मग तो वार्षिक सभेमध्ये करा किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये करा, पण तो प्रस्ताव आपल्याला करावा लागेल. आता रोख शिल्केची जी मर्यादा आहे ती 3 दिवसामध्ये मर्यादेत आणायची आहे. म्हणजे समजा आपल्याला मर्यादा 25,000 दिली आणि त्यापेक्षा जास्त जर शिल्लक आपल्या हातात असेल तर नियम 107 प्रमाणे आपल्याला जी टीप दिलेली आहे, टीप म्हणण्यापेक्षा जो सूचना केलेली आहे की 3 दिवसाच्या आत आपण शिल्लक मर्यादेत आणली पाहिजे. मग अशा वेळी जर एखाद्या पतसंस्थेने रोख शिल्लक जास्त कालावधीपर्यंत हातावर ठेवली तर कलम 146 प्रमाणे तो अपराध आहे. 146 प्रमाणे तो अपराध आहे. आणि मग त्याला जो दंड आपल्या सहकार कायद्यात दिलेला 147 मध्ये क्यू मध्ये तर 1,000 रुपये दंड हा संबंधित व्यक्तीला होऊ शकतो. आणि त्यामुळे रोख शिल्केचं मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आता रोख शिल्केचा विमा उतरवलेला आहे का, तर विमा उतरवला पाहिजे. बऱ्याचदा रोख शिल्लक ही आपण पतसंस्थेमध्ये ठेवल्यानंतर त्याची सुरक्षितता ही आपल्याला जपली पाहिजे. आणि त्यामुळं रोख शिल्केचा विमा किंवा कॅश इन ट्रान्झिट विमा ज्याला आपण म्हणतो की समजा पतसंस्थेपासून जिल्हा बँकेमध्ये जर आपल्याला एक अर्धा किलोमीटर आपली शिल्लक न्यायची असेल आणि जर आपण 2 व्हीलरवर जात असाल तर त्यामध्ये आपल्याला एक जोखीम आहे. आणि मग ही जोखीम स्वीकारण्यापेक्षा किंवा जोखीम तर आपल्याला आहेच, ती आपल्याला स्वीकारावीच लागेल, पण तत्पूर्वी आपण रोख शिल्केचा पुरेसा विमा उतरवला पाहिजे. मग तो 2 प्रकारचा असेल, तिजोरीतील रोख शिल्लक आणि दुसरा जो प्रकार आहे तो कॅश इन ट्रान्झिट, ज्याला आपण म्हणतो की प्रवासामध्ये जर रोख शिल्लक चोरी गेली तर तो विमा आपल्याला उपयोगी पडेल. त्यानंतर रोख शिल्लक ही सुरक्षित जागी ठेवलेली आहे काय, म्हणजे आपण ज्यावेळेस रोख शिल्केचा पतसंस्था म्हणून आपण काम करतो
रोख शिल्लक आपण स्वीकारतो किंवा सोनं स्वीकारतो, सोने तारण कर्ज आपण करतो. तात्पर्य असं आहे की आपल्याला भक्कम अशी तिजोरी पाहिजे. आपल्या पतसंस्थेची जागा ही सुरक्षित पाहिजे. उदाहरणार्थ जर आपल्याला सोने तारण कर्ज व्यवहार सुरू करायचा असेल तर सगळ्यात पहिलं की आपला स्ट्रॉंग रूम मजबूत पाहिजे किंवा आपली जी काही तिजोरी असेल ती मजबूत पाहिजे. म्हणजे जरी आपल्याला शेजारच्या बँकेमध्ये सोनं ठेवण्याची परवानगी दिली लॉकरमध्ये, याचा अर्थ आपल्याला तिजोरीची आवश्यकता नाही असं नाही. तर सर्वात प्रथम आपल्या तिजोरीची व्यवस्था आपण करा आणि नंतर मग आपण माननीय निबंधकाकडे तशा पद्धतीनं सोने तारण व्यवहारासाठी परवानगी मागण्यात किंवा तिजोरी जर आपल्याला पाहिजे असेल, एखाद्या ज्याला आपण म्हणतो की लॉकर पाहिजे असेल जिल्हा बँकेत, तर ती व्यवस्था आपण करू शकता, त्यासाठी परवानगी मागू शकता. पण सुरुवातीला सोनं जे आपण आपल्या सभासदांचं स्वीकारतो ते व्यवस्थितपणे आपण ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी आपली तिजोरी सुरक्षित किंवा भक्कम असली पाहिजे. आता बँकेत भरणा आणि बँकेतून काढलेल्या रकमाचा पडताळणी करा ही सूचना तशी आपल्या पदाधिकाऱ्यांना आहे. कारण की बऱ्याचदा अशा पद्धतीनं एखाद्या चेकवर आपण समजा सही केली, त्यामध्ये अंकी अक्षरी जी रक्कम आहे ती बदलली गेली तर आपल्याला अडचणी येतात. त्यामुळं आपल्या पतसंस्थेने बँकेत जो भरणा केलेला आहे आणि बँकेतून ज्या रोखीने रकमा काढलेल्या आहेत त्याची पडताळणी आपण पासबुकाप्रमाणे आणि रोजकिर्दप्रमाणे काळजीपूर्वक केली पाहिजे. अशा पद्धतीने रोख शिल्लकेचे जे मुद्दे आपण पाहिलेत, यामध्ये एकंदरीत रोख शिल्लक हा हातावर जी कॅश ज्याला आपण म्हणतो की रक्कम ठेवली जाते त्यासंबंधी आपण बोललेलो आहोत. आता दुसरा जो मुद्दा आपल्याला दिसतो पुढे 107 ब मध्ये, तो आहे जामीन रोखा. आणि बऱ्याचदा तो मुद्दा येतो की संस्थेने जामीन रोखा घेतलेला नाही आणि आपणही दूरदृष्टीमध्ये नमूद करतो की नोंद घेतली. तर नियम 107 ब मध्ये आपल्याला जामीन रोखा हे सांगितलेलं आहे. त्याचा उद्देश असा आहे की जो रोख शिल्लक हाताळणी करतो, उदाहरणार्थ कॅशियर असेल किंवा अधिकारी म्हणून आपला व्यवस्थापक असेल, तर त्यांच्याकडून साधारणपणे सुरक्षेसाठी आपण काही रक्कम वेगळी घ्या आणि ती स्वतंत्रपणे आपण पुनर्गुंतवणूक ठेवीमध्ये गुंतवा दीर्घ मुदतीच्या 15 ते 20 वर्ष. किंवा एक सोपा उपाय म्हणजे आपण राष्ट्रीय बचत सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो NSC सर्टिफिकेट्स, यामध्ये पोस्टामध्ये ती रक्कम गुंतवा आणि NSC सर्टिफिकेट्स आपल्या ताब्यात घ्या. त्याचा उद्देश असा आहे की जर रोख शिल्लकेमध्ये कमी जास्तपणा आला तर ती रक्कम आपल्याला संबंधित सेवकाकडून वसूल करता येते. आणि त्यामुळे जामीन रोखा नाही यावर सातत्यानं आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये जो मुद्दा येतो तो आपल्या तिथं टाळता येईल. अतिशय ज्याला आपण बॉन्ड म्हणतो तो बॉन्ड आपल्याला करायचा आहे आणि तो नोटराईज करायचा आहे आणि पोस्टामध्ये तेवढी रक्कम त्या पद्धतीनं गुंतवायची आहे. रोख शिल्लक आणि बँक शिल्लक ह्या ज्या दोन शिल्लक असतात त्याला आपण कॅश रिझर्व्ह रेशो हा जो मुद्दा आहे की ताळेबंदाच्या देणे बाजूला एकूण ठेवी समजा 100 रुपये असेल तर त्यापैकी 3% रक्कम, आता नुकताच नियामक मंडळानं आपल्याला 1% सांगितलेला आहे, थोडी सवलत दिलेली आहे, पण 1 ते 3% रक्कम ही आपण एकतर रोख शिल्लकेमध्ये ठेवली पाहिजे किंवा पतसंस्थेने जे बाहेर वेगळ्या बँकांमध्ये ज्या चालू ठेवीमध्ये रकमा ठेवलेल्या आहेत त्या चालू ठेवीमध्ये तेवढी रक्कम असली पाहिजे. तात्पर्य असं की रोखता किंवा कॅश रिझर्व्ह रेशो CRR हे पाहताना रोख शिल्लक आणि बँक शिल्लक दोन्हीही हिशोबात घेतल्या जातात. आता बँक शिल्लकेमध्ये बँकेची पासबुक आपण अद्ययावत वेळच्या वेळी भरून घ्यावीत व दर 3 महिन्याने आपण ती भरून घेऊ शकता किंवा अद्ययावत खाते उतारे सोबत ठेवावे. कारण बऱ्याचदा लेखापरीक्षण सुरू झाल्यानंतर आपण त्याची तयारी करतो
आणि कारण असताना विलंब होतो, ज्याला आपण आपल्या संस्थेबद्दलची प्रतिमा आहे की बाबा हे विलंब करतात किंवा हे उशीर करतात, ही दिरंगाई करतात, एक छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या आपण टाळू शकतो. तर कायमस्वरूपी आपण दर 3 महिन्यांनी आपल्या पतसंस्थेची जी पासबुकं आहेत, ज्या इतर बँकांमध्ये आपली खाती आहेत, ती पासबुकं अद्ययावत आपण भरून ठेवली पाहिजे. त्याच पद्धतीने खाते उतारा ज्याला आपण म्हणतो की बँकांना विनंती करून दर 3 महिन्याचे खाते उतारे हे आपल्या रेकॉर्डवर आपण ठेवले पाहिजे. पासबुकं अद्ययावत भरून घेतली पाहिजेत. आणि बँकेत ज्या रकमा भरल्या गेल्या किंवा आपण रोखीने काढलेल्या आहेत त्याची नोंद कीर्दीमध्ये हे आपण पाहिली पाहिजे. तर भागाच्या गुंतवणुकीमध्ये पुढच्या मुद्द्यात आपण येतोय बँक शिल्लकेनंतर. जे काही पतसंस्था म्हणून आपण इतर संस्थांचे सभासद झालेलो आहोत. तर भागाच्या गुंतवणुकीमध्ये समजा आपण जर पतसंस्था असाल तर जिल्हा पतसंस्था आहे फेडरेशन, किंवा राज्य पतसंस्था फेडरेशन आहे, किंवा आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद झालेलो असतो, किंवा समजा आपली पतसंस्था एखाद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये असेल तर ती हाऊसिंग सोसायटीसुद्धा आपल्याला विनंती करते की तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये तळमजल्याला एक गाळा खरेदी केलेला आहे म्हणून तुम्ही आमचे सभासद व्हा. तात्पर्य असं की पतसंस्था म्हणून आपण वेगळ्या प्रकारच्या संस्थांचे शेअर होल्डर होतो. शेअर होल्डर झाल्यानंतर आपण आपल्याला भागाचं जे काही दाखला आपल्याकडे मिळतो आणि त्यामुळे भागाचा दाखला हा स्वतंत्रपणे आपण आपल्याकडे ठेवला पाहिजे. जी काही भागाची आपण गुंतवणूक करतो, शेअर्सची आपण गुंतवणूक करतो, त्याचं शेअर्सचं रजिस्टर, भागाच्या गुंतवणुकीचं रजिस्टर हे स्वतंत्र असलं पाहिजे. फेडरेशनचा भाग आणि प्रत्येक वेगळ्या प्रकारच्या संस्थांचे भाग आहेत. उदाहरणार्थ समजा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा भाग थोडासा 50,000चा असेल, फेडरेशनचा भाग 10,000चा असेल, पतसंस्था फेडरेशनचा जिल्ह्याचा 5,000 असेल, राज्य सहकारी संघाचं जर आपण होत असाल तिथं 2,000 असेल. तात्पर्य असं की ती रक्कम आपण त्या संस्थेला पोच केली पाहिजे, अपूर्ण रक्कम भरू नये. आणि मग आपण सभासद झाल्यानंतर तो जो भागाचा दाखला आहे तो आपण व्यवस्थित ठेवायचा आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे आपण भागाचं रजिस्टर ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जो लाभांश दिला जातो तो लाभांश वेळच्या वेळी दिला किंवा नाही, किती मिळाला हे आपण त्यामध्ये नोंदवलं पाहिजे, जेणेकरून लेखापरीक्षण करण्यासाठी हा जो मुद्दा आहे तो सोपा होऊन जातो. आणि मग भागाची तर वर्गणी असेल, तर पतसंस्था फेडरेशन जे असतात ते वर्षाला अशा पद्धतीने भागाची वर्गणी आपण घेतो. तर ज्या काही संस्थांना आपण सभासद झालेलो आहोत त्या सर्व संस्थांची भागाची वर्गणी ही आपण वेळच्या वेळी त्या संस्थांना अदा केली पाहिजे. रोख शिल्लक, त्यानंतर बँक शिल्लक, त्यानंतर भागाची गुंतवणूक, या 3 मुद्द्यांवर आपण बोलल्यानंतर आता त्यानंतर आपल्या ताळेबंदामध्ये येणे बाजूला येतो. तो ताळेबंदाच्या देणे बाजूला आपण नफ्यातून जे वेगळ्या प्रकारचे निधी काढलेले आहेत, उदाहरणार्थ राखीव निधी, इमारत निधी, लाभांश समीकरण निधी, गुंतवणूक चढउतार निधी, सभासद कल्याण निधी, भविष्य निर्वाह निधी, हे जे आपण निधी काढलेले असतात त्याला आपण भांडवली निधी म्हणतो, त्याला आपण कॅपिटल फंड म्हणतो, कॅपिटलाइज फंड म्हणतो. आणि नफ्यातून काढलेले जे निधी असतात त्या निधींचं व्याजसुद्धा त्याच निधीमध्ये गुंतवायचं असतं. बऱ्याचदा असं होतं की राखीव निधी असतो 100 रुपये, त्याचं व्याज समजा 1 रुपया झालेलं आहे, तर ते व्याज आपण आपल्या उत्पन्नामध्ये घेतो, चालू उत्पन्नामध्ये घेतो. तर हा नफ्यातून काढलेला निधी आहे आणि ते व्याज जर आपण आपल्या उत्पन्नात घेतलं तर ते महसुली निधी होईल, तो महसुली उत्पन्न होईल किंवा महसुली निधी होईल. म्हणजे भांडवली निधी आणि महसुली निधी हा आपल्याला फरक करायचा आहे. आणि त्यामुळं ज्यावेळी नफा विभागणीमधून आपण वेगळ्या प्रकारचे निधी काढतो त्याला भांडवली निधी म्हणतात. उदाहरणार्थ राखीव निधी, इमारत निधी, लाभांश समीकरण निधी, गुंतवणूक चढउतार निधी, सभासद कल्याण निधी, सेवक कल्याण निधी, भविष्य निर्वाह निधी, कुटुंब कल्याण निधी, सभासद कल्याण निधी, हे जे निधी असतात तर या निधीची स्वतंत्रपणे गुंतवणूकसुद्धा आपण केली पाहिजे. आणि ती जी गुंतवणूक करतो आपण ती ताळेबंदाच्या येणे बाजूला आपण करत असतो. आता यासंबंधी आपल्याला
सहकार कायद्याचे कलम 70 मध्ये अतिशय विस्तृतपणे आणि व्यवस्थितपणे कुठे गुंतवणूक करावी यासंबंधी मार्गदर्शन केलेलं आहे. पण याबरोबरच माननीय सहकार आयुक्तांनी माननीय सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी 14 फेब्रुवारी 2013ला एक परिपत्रक सुद्धा दिलेलं आहे आणि त्यानुसार आपल्या सहकार कायद्यामध्ये सुद्धा तशा पद्धतीने नोंद घेण्यात आलेली आहे. तर नफ्यातून काढलेले भांडवली निधी हे मनमानी पद्धतीने गुंतवले जातात आणि मग ती बँक जर अडचणीत आली तर आपला निधीसुद्धा अडचणीत येतो आणि आपला निधी अडचणीत आला की आपल्याला ठेवीदारांच्या रकमा परत करता येत नाही आणि ही गंभीर बाब आहे. आणि त्यामुळं कलम 70 मध्ये अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थितपणे नफ्यातून काढलेले भांडवली निधी असतील किंवा ज्या मुदत ठेवी असतील त्यांच्या गुंतवणुकी कुठं कराव्यात याची काळजीपूर्वक एक दक्षता घ्यावी यासाठी आपल्याला सूचना केलेली आहे. आणि त्यामुळं कलम 70 प्रमाणे पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला किंवा राज्य सहकारी बँकेला सतत 3 वर्ष अवर्ग मिळालेला आहे. जे पहिला मुद्दा इथं निश्चित झाला की त्या बँकेला सतत 3 वर्ष अवर्ग मिळालेला असला पाहिजे. ती जिल्हा बँक असेल किंवा राज्य सहकारी बँक असेल. याचबरोबर आपल्याला जर इतर नागरी सहकारी बँकांमध्ये जर आपली गुंतवणूक करायची असेल तर त्या नागरी सहकारी बँकेला मागील 3 वर्षात जे वैधानिक लेखापरीक्षण झालेलं आहे, जे स्टॅट्युटरी ऑडिट झालेलं आहे, त्या स्टॅट्युटरी ऑडिटमध्ये सातत्याने 3 वर्ष त्या नागरी बँकेला अवर्ग मिळालेला असला पाहिजे. त्याचबरोबर अजून एक अट त्यामध्ये आहे की त्या नागरी बँकेला सतत 3 वर्ष अवर्ग पाहिजे. त्या अवर्गाबरोबरच त्या 3 वर्षामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांची तपासणी केलेली असली पाहिजे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुद्धा त्या बँकेला ए श्रेणी ए ग्रेड दिलेली असली पाहिजे. अशाच नागरी बँकेमध्ये आपण माननीय निबंधकांच्या परवानगीने, उदाहरणार्थ समजा तालुक्याला सहाय्यक निबंधक असतील, उपनिबंधक असतील, जिल्ह्याला जिल्हा उपनिबंधक असतील किंवा त्या कार्यक्षेत्रानुसार, तर निबंधकांची परवानगी आपल्याला घेणं त्यामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणजेच आता राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जरी आपण आपली गुंतवणूक करत असाल तर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुद्धा आपल्याला निबंधकांची परवानगी घ्यायची आहे. कारण जर आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेत समजा एखादा ब वर्गातली जिल्हा बँक असेल मग आपल्याला अडथळा येतो आणि त्यामुळं अशा पद्धतीने दक्षता आपण घेतली पाहिजे. बऱ्याच गुंतवणुकी ह्या आपण ट्रस्ट ॲक्ट ज्याला आपण म्हणतो विश्वस्त संस्था अधिनियम 1882 त्यामध्ये जे शासन मान्यताप्राप्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जे मान्यताप्राप्त बॉन्ड आहेत त्या सिक्युरिटी बॉन्डमध्ये किंवा NSE सर्टिफिकेट ज्याला पोस्टाची बचत सर्टिफिकेट्स त्यामध्ये सुद्धा आपण रक्कमा गुंतवू शकता. नंतर रेल्वेचे बॉन्ड असतील किंवा आता आपले मेट्रो रेल्वे सुरू आहे त्या संबंधित असतील किंवा समजा नाबार्डचे बॉन्ड आहेत की रिझर्व्ह बँकेची शाखा म्हणून नाबार्ड काम करते किंवा एखाद्या नॅशनलाइज बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र त्याचे बॉन्ड असतील, हरकत नाही. म्युच्युअल फंड आपण म्हणतो SBIचे वगैरे. तर जे मान्यताप्राप्त आहेत अशा 1882च्या कायद्याप्रमाणे विश्वस्त संस्थेच्या कायद्याप्रमाणे आपण गुंतवणुकी करू शकतो. मात्र यासाठी सुद्धा आपल्याला निबंधकांची परवानगी घ्यायची आहे आणि एकूण आपल्या निधीच्या किंवा ठेवीच्या फक्त 5% रक्कम अशा पद्धतीने आपल्याला स्वतंत्र गुंतवायची आहे. म्हणजे आलेली संपूर्ण रक्कम आपल्याला गुंतवायची नाही आहे. तर जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे गुंतवणुकी करायच्या आहेत तर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँक वगळून ज्या इतर बँकांमध्ये मग ती नॅशनलाइज असेल, नागरी सहकारी बँक असेल किंवा सिक्युरिटी बॉन्ड असतील तर आपल्याला एकूण ठेवी आणि निधीच्या फक्त 5% रक्कम ही अशा पद्धतीने स्वतंत्र गुंतवावी असे निर्देशसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. तात्पर्य असं की नाबार्डचे बँक किंवा केंद्र राज्य सरकारचे जे बॉन्ड असतात, ऋणपत्रे असतात, शासकीय कर्ज किंवा इतर बाबतीमध्ये स्थावर मालमत्तेमध्ये आपण निबंधकांच्या परवानगीने गुंतवणूक करू शकतो. म्हणजे राखीव निधीची गुंतवणूक जर आपण पाहिलं तर नियम 54 प्रमाणे आपल्याला स्थावर मालमत्तेसाठी गुंतवता येते. मात्र तत्पूर्वी आपल्याला
त्यासाठी निबंधकांची परवानगी घ्यावी लागेल. संस्थेचा वर्ग मागील 3 वर्षात अवर्ग पाहिजे आणि वसूल भागभांडवल आणि राखीव निधी याचं जवळपास बरोबर हा असला पाहिजे. वसूल भागभांडवल आणि राखीव निधी याचा मेळ असला पाहिजे. म्हणजेच काय, राखीव निधी आपण कोणासाठी उभारतो, ज्यांचे शेअर्स आहेत त्यांच्यासाठी. मग आता राखीव निधी 100 रुपये आहे, वसूल भागभांडवल 90 रुपये आहे. अशा पद्धतीने आपण पुरेशा प्रमाणात जर शेअरच्या प्रमाणात जर राखीव निधी आपण स्वतंत्रपणे काढलेला असेल, त्याची गुंतवणूक पण केलेली असेल, तर स्थावर मालमत्ता खरेदीसाठी आपल्याला परवानगी मिळते. स्थावर मालमत्ता म्हणजे काय, जमीन किंवा इमारत खरेदीसाठी. मात्र त्यासाठी आपल्याला त्या मालमत्तेचा उपयोग फक्त संस्थेसाठीच करावा लागेल. याबाबत आपण ताळेबंदाच्या देणे बाजूला राखीव निधीचा जो मुद्दा बोललेलो आहोत त्यामध्ये सविस्तर बोललेलो आहोत. त्यामुळे ती लिंकसुद्धा आपण पुढं डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकत आहोत. त्याची नोंद आपण घ्या. आणि लेखे मानांकन ज्याला आपण म्हणतो अकाउंटिंग स्टँडर्ड, त्यामध्ये आपल्याला गुंतवणुकीबाबत एक सूचना केलेली आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 13 मध्ये, की गुंतवणुकीचे सुरक्षिततेबाबत लेखापरीक्षकाने खात्री केली पाहिजे. अशा गुंतवणुकीच्या बाबत स्वतंत्र नोंदवही ही सुद्धा आपण पाहिली पाहिजे. मित्रहो, हे यूट्यूब चॅनल आपण आपल्या सहकार चळवळीतल्या मित्रमंडळींसाठी सुरू केलेलं आहे. त्यामध्ये सहकार चळवळीमध्ये काम करणारे अधिकारी असतील किंवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी असतील, सेवक असतील किंवा एकंदरीत ज्याला सहकार चळवळीबद्दल आवड आहे, अशा सर्व क्षेत्रातील लोकांसाठी आपण ते तयार केलेलं आहे. त्यामुळं आपलं सहकार मैत्री हे यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्याला ज्या काही त्यामध्ये चर्चा करण्यासाठीचे मुद्दे असतील, कमेंट्स करायचे असतील, तर ते आपण अवश्य कराव्यात. धन्यवाद.